भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी उत्पन्नावरच अवलंबून आहे. म्हणजे शेतीमध्ये जेवढे उत्पन्न जास्त तेवढी आपल्या देशाची प्रगती जास्त. याचा अर्थ आपल्याला प्रगत राष्ट्र होण्यासाठी शेतीचे उत्पन्न वाढविणे महत्त्वाचे आहे. आणि शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुपीक जमीन, मुबलक पाणी याबरोबरच उत्कृष्ट दर्जाची खते, बियाणे आणि कीटकनाशके यांचा योग्य प्रमाणात वापर करावा लागतो. परंतु या सर्व वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतीमधील उत्पादन खर्चही वाढत आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पन्न जरी वाढले तरी एकूण उत्पन्नातून खर्च वजा केल्यास निव्वळ नफा फार कमी शिल्लक राहतो. याशिवाय रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खालावतो ते वेगळेच. याला पर्याय म्हणजे सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत कायम राहतो व उत्पन्न पण वाढते. बाजारातून जास्त काही विकत न आणता शेतीमधीलच पालापाचोळ्याचा उपयोग करून सेंद्रिय शेती केली जाते. सेंद्रिय शेतीमधील इतर महत्त्वाच्या घटकांपैकी कंपोस्ट खत हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ते कसे बनवायचे हे आपण माहीत करून घेऊया. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सर्वात आधी 4 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल अशा आकाराचा खड्डा खोदावा. कंपोस्ट खत तयार करायला 1 टन पालापाचोळा घेतल्यास त्याला लागणारे सर्व साहित्य तयार ठेवावे. 100 किलो गाईचे शेण, 1 किलो ट्रायकोडर्मा, 10 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 8 किलो युरिया आणि 200 लिटर पाणी. या 200 लिटर पाण्याला 2 ड्रम मध्ये 100-100 लिटर या प्रमाणात विभागावे. एका ड्रम मध्ये शेण आणि ट्रायकोडर्मा टाकून काठीने व्यवस्थित ढवळून घ्यावे आणि दुसऱ्या ड्रम मध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया टाकून मिसळून घ्यावे. सर्वात आधी रिकाम्या खड्ड्यांमध्ये आपल्याकडील पालापाचोळा टाकावा. या पालापाचोळ्यावर आधी शेण आणि ट्रायकोडर्माचे मिश्रण शिंपडावे. त्यानंतर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण शिंपडून पालापाचोळा व्यवस्थित भिजवून घ्यावा. यावर गरज भासल्यास साधे पाणी शिंपडावे. त्यानंतर परत एकदा आधीप्रमाणेच पालापाचोळा टाकावा. त्यावर शेण आणि ट्रायकोडर्माचे मिश्रण आणि युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे मिश्रण शिंपडावे. पूर्ण खड्डा भरेपर्यंत असेच एकावर एक थर देत राहावे आणि आधीप्रमाणेच सर्व प्रक्रिया करावी. खड्डा पूर्ण भरल्यानंतर तो असा शेण व मातीने लिंपून घ्यावा, म्हणजे खड्ड्यातील पाण्याचे बाष्प होऊन उडून जाणार नाही. 1.5 महिन्याच्या अंतराने आवश्यकता वाटल्यास खड्ड्यावर पाणी शिंपडावे. हा खड्डा पुढील 4.5 महिने असाच बंद ठेवावा. 4.5 महिने पूर्ण झाल्यानंतर खड्डा उघडावा. खड्ड्यामधील खत हे पूर्णपणे कुजलेले असते. त्यामुळे शेतातील पिकास त्याचा लवकर फायदा मिळतो. अशा पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो. जमीन भुसभुशीत राहते, पाणी पण कमी लागतं ना, त्याच्यामुळं मग ते पीक व्यवस्थित येतं ना थोड्या पाण्यात का होईना. मग रासायनिक खत खूप महाग झालेत ना, आणि रासायनिक खत वापरावं तर पाणी जास्त लागतं. तर पाणी नाही दिलं तर माल पण जळून जातो. तांबाटाला जर दिलं रासायनिक खत नाही वापरली तरी पण चालेल. ते खत लय 1 ते 2 वेळा जरी भरपूर दिलं तरी तांबाटे व्यवस्थित येतील. सेंद्रिय खतामुळे आहे ना पिकाची वाढ झालीच आहे. ज्या वेळेस त्या शेतामध्ये काहीच पिकत नव्हतं, डायरेक्ट हरभरा पेरला तर 4 पोती हरभरे झाले. रासायनिक खताला कोणत्याही पिकाला 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं. तसं सेंद्रिय खताला 15 दिवसाला दिले तरी चालतं. त्याच्यामुळे आम्ही लय करून सेंद्रिय खत वापरतो. कंपोस्ट खत पिकांना दिल्यास जमिनीची सुपीकता कायम राहते आणि पिकाची गुणवत्ता सुधारते. कंपोस्ट खतामध्ये रासायनिक घटक नसल्यामुळे हे तयार झालेले पीक आरोग्यासाठी पोषक असते. सेंद्रिय खते पिकांना द्यायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू रासायनिक खतांची मात्रा कमी करावी. रासायनिक खतांचा वापर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल. कालांतराने शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर थांबवून पूर्णपणे सेंद्रिय शेती करता येईल.
शेतीला शाश्वत विकासाकडे न्यायचे असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही.